नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वामी गुरुकृपा या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या विश्वासाह परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा विशेष भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण अशा एका अमावस्येबद्दल जाणून घेणार आहोत जिचा प्रभाव अनेकांच्या जीवनात नवीन घडामोडी घडवू शकतो. प्रत्येक अमावस्या ही केवळ एक तिथी नसते, तर ती आत्मपरीक्षण, नवीन संकल्प, जुन्या नकारात्मकतेचा त्याग आणि नव्या ऊर्जेचे स्वागत करण्याची संधी मानली जाते. या दिवशी अनेक जण पूजा, जप, दानधर्म आणि ईश्वराचे स्मरण करून आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे संकेत, संधी आणि सावधगिरीचे संदेश आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जीवनात काही काळ असा येतो की अचानक परिस्थिती बदलू लागते. काहींना अनपेक्षित यश मिळते, काहींच्या हातात नवीन संधी येतात, तर काहींना योग्य निर्णय घेण्यासाठी संयम आणि विवेकाची गरज भासते. ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीकडे अनेक जण श्रद्धेने आणि उत्सुकतेने पाहतात. राशी भविष्य हे निश्चित भविष्य सांगणारे साधन नसून पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित मार्गदर्शन मानले जाते. योग्य विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि ईश्वरावरील श्रद्धा यांची जोड मिळाली तर जीवनातील अनेक आव्हानांवर मात करता येते. म्हणूनच आज आपण प्रत्येक राशीसाठी प्रेरणादायी आणि विचारपूर्वक मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. हे येणारी अमावस्या काही लोकांसाठी नवीन सुरुवातीचे संकेत घेऊन येऊ शकते. अनेकांच्या मनात सुरू असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काहींना आर्थिक नियोजन अधिक शहाणपणाने करण्याची गरज भासेल, तर काहींना नातेसंबंधामध्ये विश्वास आणि संवाद वाढवण्याची आवश्यकता जाणवेल. काही राशींना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. काहींना शिक्षण, व्यवसाय किंवा कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य तिच्या कृती, परिस्थिती आणि वैयक्तिक जन्मकुंडलीवरही अवलंबून असते. त्यामुळे या मार्गदर्शनाकडे प्रेरणादायी दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल. आजच्या या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींनी या काळात संयम राखणे अधिक आवश्यक आहे, कोणत्या राशींना नवीन संधीचे स्वागत करण्याची वेळ येऊ शकते, कोणत्या राशींनी आर्थिक बाबतीत अधिक काळजी घ्यावी, कोणत्या राशींनी आरोग्य आणि कुटुंबाकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच कोणत्या राशींनी आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. याशिवाय सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि आध्यात्मिक साधनेचे महत्त्वही आपण समजून घेणार आहोत. जर तुम्हाला अशा प्रकारचे राशी भविष्य, आध्यात्मिक मार्गदर्शन, प्रेरणादायी विचार आणि श्रद्धेला बळ देणारे व्हिडिओ आवडत असेल तर स्वामी गुरुकृपा युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण एकामागून एक सर्व 12 राशींवर या येणाऱ्या अमावस्येचा पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांनुसार कसा प्रभाव पडू शकतो हे समजून घेऊया. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य तिच्या कर्मांवर, निर्णयांवर आणि वैयक्तिक जन्मकुंडलीवर अवलंबून असते. त्यामुळे हे मार्गदर्शन प्रेरणादायी आणि विचारपूर्वक स्वीकारा. सर्वप्रथम मेष राशीबद्दल बोलायचे झाल्यास, या काळात नवीन काम सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन करणे लाभदायक ठरू शकते. घाईघाईत घेतलेला निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत संयम बाळगणे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारांनी पुढे जा. वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. संयम आणि शिस्त राखल्यास अपेक्षित प्रगती साधता येईल. घरातील वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. मिथुन राशीसाठी हा काळ स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा असू शकतो. शिक्षण, कौशल्य विकास आणि नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. बोलताना शब्दांची निवड जपून करा. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधा.
आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासण्याची सवय लाभदायक ठरेल. कर्क राशीच्या व्यक्तींनी भावनिक निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचे विश्लेषण करावे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे मानसिक समाधान देऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार तुमचा आत्मविश्वास वाढवतील. सिंह राशीसाठी हा काळ नेतृत्व गुण दाखवण्याची संधी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळू शकते. मात्र अहंकारापेक्षा नम्रता जपल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवा आणि कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करा. कन्या राशीच्या व्यक्तींना अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. आरोग्यदायी सवयी अंगीकारा. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुळ राशीसाठी हा काळ नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा असू शकतो. जुने मतभेद दूर करण्यासाठी संवादाची दारे उघडा. आर्थिक बाबतीत संतुलित दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास पुढील काळ अधिक सकारात्मक होऊ शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी राग आणि उतावळेपणा टाळावा. शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक लाभदायक ठरू शकतात. व्यवसाय, नोकरी किंवा शिक्षणात नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. धनुराशीसाठी हा काळ नवीन संधीचे स्वागत करण्याचा ठरू शकतो. प्रवास, शिक्षण किंवा करिअरमध्ये काही चांगल्या घडामोडी घडू शकतात. आर्थिक नियोजन करताना भविष्यातील गरजांचा विचार करा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य तुमची ताकद ठरेल. मकर राशीच्या व्यक्तींनी धीर आणि सातत्य या दोन गोष्टींना सर्वाधिक महत्त्व द्यावे. प्रामाणिक प्रयत्नांमुळे हळूहळू चांगले परिणाम दिसू शकतात. अनावश्यक वाद टाळा. स्वतःच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आणि इतरांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. कुंभ राशीसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. कामात सातत्य ठेवा आणि संधी मिळाल्यास कौशल्य वाढवण्यावर भर द्या. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. मीन राशीच्या व्यक्तींनी मन शांत ठेवून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावे. आध्यात्मिक साधना, प्रार्थना किंवा ध्यान यामुळे मानसिक समाधान मिळू शकते. आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक कृती यामुळे पुढील काळ अधिक चांगला घडवता येईल. मित्रांनो, कोणतीही तिथी किंवा ग्रहस्थिती आपल्या प्रयत्नांची जागा घेऊ शकत नाही. श्रद्धा, चांगले कर्म, प्रामाणिक मेहनत, सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील विश्वास हे जीवनातील खरे आधार आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. मनात जिवंत आशा ठेवा आणि प्रत्येक दिवस हा नव्या उत्साहाने सुरू करा. अमावस्या ही अंधाराची नव्हे तर नव्या प्रकाशाच्या तयारीची वेळ मानली जाते. म्हणून मनातील नकारात्मकता दूर करून नवीन संकल्प करा. चांगल्या विचारांचे स्वागत करा आणि जीवनात आनंद, समाधान व प्रगतीसाठी सतत प्रयत्न करत राहा. मित्रांनो, येणाऱ्या अमावस्याच्या निमित्ताने आपण सर्व 12 राशींसाठी पारंपरिक ज्योतिषीय मान्यतावर आधारित मार्गदर्शन जाणून घेतले. या काळात काहींना नवीन संधी मिळू शकतात, काहींना संयम आणि विवेकाने पुढे जाण्याची गरज भासू शकते, तर काहींसाठी हा काळ स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणारा ठरू शकतो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही राशी भविष्य हे निश्चित भविष्य नसते. आपल्या जीवनाची खरी दिशा आपल्या विचारांवर, कृतीवर, मेहनतीवर आणि योग्य निर्णयावर अवलंबून असते. श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची साथ असेल तर अनेक अडचणीवर मात करता येते आणि यशाचा मार्ग अधिक स्पष्ट होत जातो. अमावस्याच्या दिवशी मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास ईश्वराचे नामस्मरण करा. आपल्या आईवडिलांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तींना आपल्या परीने मदत करा आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे करण्याचा संकल्प करा. अशा चांगल्या कृतींमुळे मनाला समाधान मिळते आणि जीवनात सकारात्मकतेची भावना वाढते. स्वतःवर विश्वास ठेवा. निराशेला मनात स्थान देऊ नका आणि प्रत्येक नवीन दिवसाला नव्या आशेने सामोरे जा. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन
आध्यात्मिक व मार्गदर्शन करणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.